नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर तुमच्या रेशन कार्डवरती राज्य सरकार पैसे टाकतो आहे. आता ज्या लोकांच्या रेशन कार्ड ऑनलाईन आहे अशा सर्व रेशन कार्डधारकांना अकाउंटला म्हणजे रेशनच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. आता हे पैसे जमा झालेले आहेत. कोणत्या पद्धतीने हे पैसे जमा होतात, ते पैसे जमा झाले हे कसं चेक करायचं आणि ते पैसे काढण्यासाठी पुढे काय प्रोसेस करायचं याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. त्यानंतर मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसेल मित्रांनो, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमधून. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर एक असं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं नाव येईल मित्रांनो ॲपचं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातला कोणत्याही एका मेंबरचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या घरात कोणत्याही नंबरला आधार नंबर लिंक असेल तो आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅप्चा व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जसा कॅप्चा आहे तसा फिल करून तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन येईल लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या नंबर लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP जसा तसा तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं ऑप्शन येईल क्रिएट एमपिन. त्यानंतर क्रिएट नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. एमपिन हा तुमच्या लक्षात असेल असा एमपिन क्रिएट करायचा आहे. 4 अंकी एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रिएट नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर री-एंटर एमपिन परत तसाच एमपिन टाकायचा आहे. त्यानंतर क्रिएट एमपिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एमपिन क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर लोकेशनला टर्न ऑन करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो, तुम्ही खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं. त्यानंतर बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्ही व्यवस्थितपणे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे सर्व माहिती दिसेल मित्रांनो. तुम्हाला किती सबसिडी मिळेल, काय मिळेल, तर सविस्तर सर्व माहिती आपण बघूया मित्रांनो. तर बघू शकतात मित्रांनो, सबसिडी अमाऊंट तुम्हाला किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, टोटल अमाऊंट या प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला इथे बघू शकतात मित्रांनो. हे तुम्हाला मेरा रेशन 2.0 ॲपवरती ही माहिती दिसत आहे. तर मित्रांनो, हे पैसे कसे मिळणार आहेत, कुठे मिळणार आहेत, कोणत्या अकाउंटला जमा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती अजून आलेली नाही. ही माहिती आल्यावर लवकरच या चॅनलवरती कळवलं जाईल. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती कळवली जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.